आनंदाचा क्षण आणि तो अशासाठी कारण आज या ताडदेव पोलीस वसाहतीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. मुंबईमधल्या या पोलीस वसाहतींमध्ये जाऊन आपण त्या तिथे प्रत्येकीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि अशा वेळेला ज्या जिंकणार त्या पोलीस मेळाव्यामध्ये आपल्याला त्या भव्य मंचावरती त्यांना पाहता येणार आहे. इतर असंख्य सेलिब्रिटींमधून आमच्या घराघरात नेहमी घराच्या सुखासाठी राबणारी आमची वहिनी ही या पोलीस मेळाव्यामध्ये सेलिब्रिटी म्हणून असणार आहे. मग आता या प्रसंगी तुम्ही यांना कशा शुभेच्छा देणार? काय कुस्ती बिस? अच्छा हां, मला कळलंच नाही बाबा हे काय. तुम्ही यांना शुभेच्छा कशा द्याल? ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जरी जिंकलात तरी मला चालेल, कारण तुम्ही आणि काय मी कोणीही जिंकलो तरी आपण आपल्या ताडदेव पोलीस कंपाऊंडचं प्रतिनिधित्व तिथे करणार आहोत. त्यामुळे ऑल द बेस्ट टू यू. चला, अशा तऱ्हेने या दोघींनी एकमेकींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता मी उत्सुक आहे हे बघण्यासाठी की त्या पोलीस मेळाव्यामध्ये ताडदेव पोलीस वसाहतीचं प्रतिनिधित्व कोण करणार. एकदा जोरदार टाळ्या या ताडदेव पोलीस वसाहतीसाठी. दोघींनाही 10 संधी. ही फ्लाइंग डिस्क इथून टाकायची आणि ही टाकत असताना हा जो मधला वरचा चौकोन आहे त्यामधून ती पलीकडे जायला पाहिजे. गुणसंख्या ज्यांची जास्त त्या आजच्या भागात होम मिनिस्टर ठरणार आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे 1 2 3. हां, नाही या वहिनींची गुणसंख्या आहे 1. तुमच्यासाठी 5 संधी. 1 2 आणखी 5 संधी आहेत. आता 5 संधी तुमच्यासाठी. 2 3. ओ, गुणसंख्या 3. या माऊलीची गुणसंख्या 2 आणि जिंकण्यासाठी आणखी 2 गुणांची आवश्यकता. 1 गुण मिळाला तर बरोबरी आणि दोघींची बरोबरी झाली तर आणखी 5 संधी दोघींना. काय होणार बघूया. कोण जाणार पोलीस मेळाव्यात? एक मिनिट, रेषेच्या मागे पाय ठेवा. हा बाद झाला वहिनी. 1 गुण मिळाला तर बरोबरीत सामना. लक्षात ठेवा, आणखी 5 संधी मिळू शकतात. शांतपणे कॉन्सन्ट्रेशन करा आणि खेळ खेळा. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या साळवे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.